तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे मकर संक्रांत। मकर संक्रांत का साजरी करायची, यामागे कोणती कथा आहे किंवा या दिवशी आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम हा का करतो आणि त्याचबरोबर वेगवेगळी धार्मिक कार्य आपण हे का करायला हवे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे। पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळेच या उत्सवाला मकर संक्रांत असे नाव दिलेले आहे। सूर्य आणि पृथ्वीवरील परिभ्रमणाची दिशा बदलत असतो, यामुळे तो उत्तरेकडे सरकत जात असतो। या काळामध्येच उत्तरायण हे सुद्धा याला म्हटलेले आहे। तर या संक्रांतीच्या सणामध्ये आपण वेगवेगळे 3 दिवस हा सण साजरा करत असतो। एक दिवस अगोदर भोगी, नंतर संक्रांत आणि किक्रात। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत असतात। तर यामध्ये आज आपण बघणार आहोत की संक्रांतीविषयीची कथा। पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता। तो खूप उन्मत्त झाला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले। ही देवता 60 योजनेत पसरलेली असून तिचे ओठ, नाक लांबलचक व 9 हात अशी असलेली तिची आकृती पुरुषांसारखी आहे। प्रत्येक वर्षी तिचे वाहन, आयुधे बदलत असतात अशी कल्पना आहे। संक्रासूर आणि निळसासूर अशा 2 राक्षसांचा वध या देवीने केल्यामुळे या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते। या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व वाण घेतात अशी पद्धत आहे। भीष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत शरपंजेवरी पडून राहिले व तदनंतर देह सोडला, म्हणून या दिवशी पितर सुवासिन जेवायला घालतात। आर्यांनी सूर्याच्या शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावला। सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला। त्यांनीही तो स्वतःजवळ न ठेवता तमाम मानव जातीस देऊन संबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला। सूर्य हा संबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे। त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानास तिळगुळ देऊन स्नेह व गोडी वृद्धिंगत करावी। गोकर्ण येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदिर आहे। तर तसेच अरुणाचल प्रदेश, मेघालय अशी सूर्याच्या संबंधित नावे भारतातील प्रदेशांनाच आहे। या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्य, फळे म्हणजेच ओला हरभरा, बोर, ऊस वगैरे एकमेकींना देऊन वाण देण्याची आपल्याकडे प्रथा पडलेली आहे। हा सण भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरा करतात व या दिवशी आपण वेगवेगळी धार्मिक कार्यसुद्धा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात करण्याला मान्यता आहे। म्हणजेच या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर सूर्याला आपल्याला पाणी हे द्यायचं आहे। यानंतर सूर्याचे उगवत्या सूर्याचे प्रतीकाचा रंग असलेला लाल म्हणजेच कुंकू, तसेच हळद, या दिवशी हळदी कुंकू हा समारंभ खूप मोठ्या प्रमाणात करण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला वेगवेगळी दान हे करायचे आहे। आपल्या जी रास आहे या राशीमध्ये आपल्याला योग्य असे कोणते दान करायचे आहे हे या दिवशी आपण करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला गुळदान करायचं आहे, तिळदान हे या दिवशी करायचे असते। याचबरोबर आज आपण बघणार आहोत की संक्रांतीच्या सणामध्ये हळदी कुंकाचे काय महत्त्व आहे। आपल्या मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांती नंतरचा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून ते रथ सप्तमीपर्यंत सर्व महिलांचा एक कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकाचा कार्यक्रम हा घरोघरी केला जातो। सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासिनींनी वाण लुटण्याचे अशी ही प्रथा आहे। या हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण आसपासच्या महिलांना, इष्ट सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस व स्नेहबंध अधिक पक्के होण्यासाठी आपण हा कार्यक्रम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात करण्यात येतो।
याचबरोबर या उत्सवामध्ये तिळांच्या लाडवांचा विशेष असे महत्त्व आहे, कारण थंडीचे दिवस असतात. तर या थंडीमुळे आपल्या रक्तवाहिन्यांवर जो परिणाम हा झालेला असतो तो तिळाच्या स्निग्धतेमुळे हा कमी होतो आणि गूळ हा उष्ण असतो, तर तो सुद्धा आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी हा गरमी देणारा असतो. त्यामुळे या आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करत असतात. शेतातून नुसते तीळ हे आलेले असतात, त्यामुळे आपल्याकडे तिळगुळाची आणि हे लाडू बनवून वाटण्याची अशी ही प्रथा पडलेली आहे. याचबरोबर या दिवशी शेतकरी सीतामातेला नैवेद्य हा देत असतात. म्हणजेच जे आपण शेतामधून अन्न पिकवलेलं आहे त्यापैकी आपल्याला नैवेद्य तयार करून शेतामध्ये एक खड्डा करून त्यामध्ये नैवेद्य हा ठेवून धरणी मातेला तसाच सीतेमातेला अर्पण करायचं आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की माते तू घे आणि मला दे, अशी ही संक्रांती सण साजरा करतात. या दिवशी तिळगुळ देऊन आपण म्हणत असतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असा हा महत्त्वाचा आपला भारतीय संस्कृतीचा सण याविषयीची कथा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.